विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। अक्कलकोट विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदेसह वीरशैव लिंगायत संघटनेचे वैद्यकीय बंगळूर व कर्नाटक संस्कृत विद्यापीठ बंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रंभापुरी जगद्गुरू समुदाय भवन हुबळी येथे शिलामूर्ती प्रतिष्ठापना 3 दिवसीय जागतिक स्तरावरील शिबिराचे आयोजन वीरशैव लिंगायत संघटना वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कंकणवाडी यांनी केले होते। 3 दिवसीय या कार्यक्रमात दररोज अनेक विद्वान पंडितांची उपस्थिती लाभली। शेवटच्या दिवशी श्री 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 108 जगद्गुरू चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल पीठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे जिल्हा अध्यक्ष धानय्या स्वामी यांना वीरशैव भास्करी पदवी देऊन गौरवण्यात आले। श्री निगम आगम भास्कर शब्र मणिकंठ शिवाचार्य महास्वामीजी बार्शी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर श्रीशैल जगद्गुरू महास्वामीजी यांच्यासह मूरसावीर मठाचे महास्वामीजी शब्र राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी नवनगर हुबळी गंजगीगट्टी महादपूरचे महास्वामीजी बालयोगी स्वामीजी कुमारपट्टणम मरुळसिद्ध महास्वामीजी बिहाटी वेदब्रह्म MN शशिभूषण शास्त्रीजी हुबळी महानगरपालिका सदस्य निरंजन हिरेमठ सोलापूरहून चंद्रशेखर नंदिकोल दयानंद स्वामी संघय्या शास्त्री मैदर्गी व पौरोहित्य संघाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष चंद्रशेखर शास्त्री विलीसंगवे पुरोहित संघटना कर्नाटक राज्य अध्यक्ष काडय्या हिरेमठ KLE शिवालय देवालय हुबळीचे स्वामीजी राछट्टी देवस्थानचे प्रधान अर्चक योगेश शास्त्री आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध भागातील पुरोहित बांधव उपस्थित होते। 3 दिवसीय कार्यशाळेत मृती प्रतिष्ठापना यावर श्री शशिभूषण शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले। धानय्या स्वामी यांनी स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यनगरी अक्कलकोट येथे करीत असलेल्या पौरोहित्य व ज्योतिष क्षेत्रात योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरील या कार्यक्रमात त्यांना वीरशैव भास्कर ही पदवी देऊन गौरवण्यात आले। त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अक्कलकोट तालुक्यात धानय्या स्वामी सोबत मैदर्गी येथील इरया नंदिकोल व रविचंद्र मठपती व कडबगावचे महांतेश नंदिकोल यांनीही गौरवण्यात आले। हिंदू वीरशैव लिंगायत मंच सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री गजानन धरणे म्हणाले की धानय्या स्वामी यांचे अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय आहे। त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून करीत असलेल्या धार्मिक कार्याची पोचपावती आहे। सोलापूर जिल्हा पोलीस पाटील संघटना जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप पाटील सांगोला म्हणाले की धानय्या स्वामी महाराज हे एक पोलीस पाटील म्हणून मानाचे पद सांभाळत त्यांची आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य लाख मोलाचे आहे। त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सोलापूर पोलीस पाटील संघटनेकडून अभिनंदन। ನಮ್ಮ
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.